नमस्कार मित्रांनो आजचा हा यूट्यूबवरचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि 3 हा माझा लकी नंबर आहे। त्यामुळेच मी माझा हा व्हिडिओ तिसरा जो व्हिडिओ आहे तो माझ्या लकी टी शर्टवर शूट करत आहे आणि पोस्ट देखील करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। समुद्र, असा समुद्र ज्याची खोली आजपर्यंत कोणालाही मोजता आलेली नाहीये, तर त्या समुद्राकडून आपल्याला काय शिकता येईल किंवा काय बोध घेता येईल तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। एक गर्भश्रीमंत व्यक्ती समुद्राच्या किनारी येऊन बसलेली होती आणि त्या समुद्राच्या किनारी ती गर्भश्रीमंत व्यक्ती बसलेली असताना आपले जे बूट होते महागाचे ते बाजूला काढून ठेवलेले होते। काही वेळात तेथे एक लाट आली आणि जाताना सोबत त्या गर्भश्रीमंत व्यक्तीचे बूट देखील घेऊन गेली। तो गर्भश्रीमंत व्यक्ती चिडला आणि तिथून तडकाफडकी निघाला आणि जाताना तो व्यक्ती सर्वांना ओरडून सांगत होता की समुद्र हा चोर आहे, समुद्र हा चोरटा आहे, समुद्राने माझे बूट चोरले असे सांगत सर्वीकडे ओरडत तो तिथून निघाला। काही वेळाने तेथे एक कॉलेजचा विद्यार्थी आला। उद्याच्या रनिंग रेसमध्ये भाग घेताना काय घालायचे, कारण रनिंग रेसमध्ये शूज लागतात आणि ते आपल्याकडे नाहीयेत या चिंतेने व्याकुळ झालेला एका गरीब घरातला कॉलेजचा विद्यार्थी तेथे आला। काही वेळाने समुद्राची लाट आली आणि ज्या श्रीमंत व्यक्तीचे बूट ती लाटमध्ये घेऊन गेलेली होती ते बूट परत सोडले। बूट बघताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू मावत नव्हतं। त्या मुलाचा चेहरा एकदम आनंदाने खुलला। तो मुलगा खुश झाला। मुलाने बूट उचलले आणि जाताना सर्वांना आनंदाने ओरडत सांगत जात होता की समुद्र जो आहे तो खूप दानशूर आहे, समुद्राकडे खूप सारा दातृत्व आहे, समुद्र हा अतिशय दानशूर आहे। काही वेळाने तेथे एक कुटुंब सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी आले आणि ते कुटुंब तेथे आलेले असताना समुद्राच्या लाटा ह्या खूपच उंच होत्या, त्यामुळे त्यांना सुट्टीचा आनंद घेता आला नाही आणि त्यामुळे ते तिथून नाराज होऊन निघून गेले आणि जाताना सर्वांना सांगत होते की समुद्र हा खूप रागीट आहे, समुद्राचा स्वभाव खूप रागीट आहे, खूप चिडखोर आहे, समुद्र हा सामंजस्य नाहीये, सर्वांना एक सामावून घेणारा नाहीये किंवा सामंजस्याची भूमिका समुद्राकडे नाहीये असे सांगत ते कुटुंब जात होते। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला 2 मित्र कामावरून थकून भागून निवांत होण्यासाठी समुद्राच्या किनारी येऊन बसले आणि समुद्राच्या किनारी येऊन बसल्यानंतर समुद्राचा प्रवाह अतिशय शांत होता आणि समुद्र अतिशय मंद गतीने संथ गतीने समुद्र वाहत होता आणि तो समुद्र वाहत असताना त्याच्या लाटांच्या आवाजाने त्या जे 2 मित्र होते कामावरून आलेले त्यांना अतिशय मंत्रमुग्ध केले त्या लाटांच्या आवाजाने आणि ते अतिशय त्यांचं मन प्रसन्न झालं आणि ते रिफ्रेशिंग झाले आणि तेथून ते निघाले आणि जाताना सर्वांना सांगत होते की समुद्र हा खूप रिफ्रेशिंग आहे, समुद्र हा खूप रिफ्रेशिंग आहे। तर 4 वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या आणि 4 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये समुद्राचे कॅरेक्टर जे होते ते सर्वांच्या गोष्टीत वेगळे होते। मित्रांनो, आपल्या आयुष्याचे देखील असेच आहे, अगदी समुद्रासारखेच प्रत्येकाच्या स्टोरीमध्ये आपले जे कॅरेक्टर आहे ते वेगळं असू शकतं। कोणाच्या स्टोरीमध्ये आपण रागीट असू शकतो, कोणाच्या स्टोरीमध्ये दयाळू असू शकतो, कोणाच्या स्टोरीमध्ये चांगला मित्र असू शकतो, तर कोणाच्या स्टोरीमध्ये एक वाईट विलन असू शकतो। पण त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार न करता आपला मूळ स्वभाव कधीही बदलू नका। धन्यवाद।